मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या महा एपिसोडच्या आजच्या भागामध्ये छबी आता सुशिलाला म्हणते, आई तू काही पण काय बोलतेस? अगं ते दोघे अजून किती लहान आहेत आणि तू त्यांच्यावर संशय घेतेस? त्यावरती आता चित्रा म्हणते की छबीताई, अहो तुम्हाला माहीत नाही ते दोघे लहान आहे का? पण जेव्हा पाहतो ना तेव्हा त्यांचं काहीतरी गुलुगुलू सुरूच असतं. त्यावरती आता सुशिलाला खूप राग येतो. ती रागातच म्हणते, चित्रे जरा तोंड सांभाळून बोल. अगं तुला माहीत होतं ना, मग मला अगोदर का नाही सांगितलं? त्यावरती मला फक्त संशय होता असं चित्रा म्हणते आणि दोघेही कोपऱ्यात जाऊन सारखं कबुतरासारखं गुटुरगू करत राहतात. त्यावेळी पिंकीला राग येतो. ती म्हणते, ओ बिगटॉल जाऊबाई, तुमचं असं आहे ना, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. का असं व्हायला नको की तुमच्या पदरामध्ये धोंडेच पडायचे? वरती सुशिलाला खूप राग येतो. ती म्हणते, बनावटी तू तर मध्ये बोलूच नको. जे साहेब पाहिलं का तुमची बायको कसं आमचं घर पोखरायला निघाली आहे? त्यावरती आता जे म्हणतो, मी काय बोलणार यामध्ये? अहो हे घर तर पिऊचंच आहे ना. तेवढ्यातच आता निरी तेथे येते. सुशिला तिच्या अंगावर धावून जाणार असते तर पिंकी तिला अडवते. हा जे म्हणू लागतो, अहो चिरीमिरी निरी, मी तुम्हाला म्हटलं होतं ना सकाळी की मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे, तर माझं हे तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे. तुमची ही डॉक्युमेंट्सची बॅग, अहो जीवाचं रान करून मी ही बॅग आणली आहे. म्हणून बॅग सापडण्यासाठी मी काय काय केलं हे सगळं काही तो बोलून दाखवतो असतो. ती पिंकी म्हणते, अहो तुम्ही गप्प बसा हो, किती बोलताय? त्यावेळी पिंकी आता निरीवर ओरडते आणि म्हणते, अगं हे काय म्हणतायत निरे, मी तुला काय विचारतीये? तू न सांगता अशी डॉल्बी भाऊजींबरोबर का गेलीस? मला या प्रश्नाचं उत्तर दे. तेवढ्यातच डॉल्बी आता तेथे येतो आणि म्हणतो, त्या नाहीच म्हणत होत्या, मीच त्यांना आता घेऊन गेलो होतो. तर पिंकी आता डॉल्बीकडे पाहू लागते. तिला खूप राग आलेला असतो. वेळी आता जे म्हणतो, काय ओ डीजेवाले डॉल्बी, तुम्ही जाताना बरोबर गेला होतात, म्हणजे एकत्र बाईकवर बसून तेथे गेल्यानंतर ह्या चिरीमिरी निरीची बॅग चोरीला गेली आणि मग तुम्ही तिचं खूप छान प्रकारे असं सांत्वन सुद्धा केलं. मग येताने तुम्ही दोघे बरोबर का नाही आलात? ती डॉल्बी रागातच म्हणतो, आम्ही दोघे बरोबरच आलो आहोत. त्यावेळी सुशिला आता पुढे धावतच जाते आणि म्हणते, काय ग, माझ्या पोरासोबत तू मागे गाडीवर बसून आली. अख्ख्या गावाने आता पाहिलं असेल. या मुलाची माझ्यासमोर मान वर करून पाहायची अजिबात हिंमत नव्हती. तुझ्यासाठी तो माझ्याबरोबर कसा बोलतोय असं म्हणून आता सुशिला खूपच चिडते. त्यावेळी पिंकी म्हणते, पाहिलंस का निरे आता काय झालं? निरी आता खूप रडू लागते. पुढे सुशिला म्हणते, एका पोरीचा माझ्या युवराजपासून पिच्छा सोडवता सोडवता माझ्या नाकीनं आलं आणि ते मी काम करती, ह्या दुसऱ्या मुलीने माझ्या डॉल्ब्याला नादी लावलं. पिंकीला रागातच सुशिला म्हणू लागते, अगं तुझ्या पावलावर पाऊल ठेवूनच तुझी बहीण चाललीये. तेव्हा पिंकीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, सासूबाई तसं काही नाहीये. अहो मीच निरीला म्हटलं होतं की डॉल्बी भाऊजींपासून एकदम दूर राहायचं, पण हिने ऐकलंच नाही. तरीही ही आज गेलीच डॉल्बी भाऊजींबरोबर असं म्हणून ती निरीला आता विचारू लागते, अगं निरे तू का गेली होतीस? बोल ना त्यांच्याबरोबर, सांग सर्वांना. निरी फक्त रडत असते, काही बोलत नसते. तेव्हा डॉल्बी म्हणतो, बस झालं आता. तो आता खूपच चिडलेला असतो. सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात. तो म्हणतो, आईसाहेब बस झालं तुमचं. अहो किती बोलताय तुम्ही त्यांना? अहो मीच निरींना म्हटलं होतं की मी तुम्हाला सोडतो. माणूस म्हणून एवढी ही मदत मी त्यांना करू शकत नाही का? अहो तुम्हाला असं वाटतं का मी तिच्यावर प्रेम करतोय? तुम्हाला तसं वाटत असेल तर त्याला प्रेमच समजा. आणि आता आमच्या दोघांची वयही 18 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे, त्यामुळे माझे निर्णय मी आता घेऊ शकतो. तर आता डॉल्बी हे बोलत असताना सुशिला एकदम शांत होऊन जाते. त्यानंतर डॉल्बी हा तेथून जातो तर नेरी फक्त रडत असते. त्यानंतर सुशिला आता स्वतःच्याच थोबाडीत मारून घेते आणि म्हणते की एका मुलीने तर मोठ्या मुलाला नादाला लावलंच होतं, आता दुसरीने लहान मुलाला नादाला लावलंय, माझं घरच बरबाद झालं असं म्हणून ती स्वतःच्या तोंडात खूप मारून घेते. सगळेजण तिला आता अडवत असतात. पण पिंकी जेव्हा पुढे येते तेव्हा चित्रा म्हणते की अजिबात पुढे येऊ नकोस ग तू, तुझ्यामुळेच हे सर्व काही झाले. पिंकी आपली शांत उभी राहते. त्यानंतर आता जे साहेब तुम्ही मला मदत करताय का? आईसाहेबांना आपण रूममध्ये घेऊन जाऊयात असं आता चित्रा म्हणते. जे लगेच मदत करण्यासाठी पुढे सरसावतो. सुशिलाला घेऊन आता दोघेही आतमध्ये जातात. पिंकी आता रागातच निरीला म्हणते, काय झालं निरे, तू पाहिलं ना? तेव्हा निरी आता रागातच म्हणते, अगं तू गप्प बस, मला कोणत्याही भावना नाही का?
कसलाच अधिकार नाही का? ही छबी म्हणते, निरे आपण या विषयावर नंतर बोलूयात, तू आता जा बरं रूममध्ये. वेळी निरी आता रागातच रूममध्ये जाते तर छबी आता पिंकीला समजावते. नंतर रात्री चित्री ही सूप घेऊन आता सुशीला जवळ येते आणि तिला उठवते. तर आता मला हे सूप वगैरे काहीही नको असं रागातच सुशीला म्हणते. वेळी चित्रा म्हणते, मग तुम्हाला त्या घाटवाडीच्या मुलीच्या हातचं खाऊन अजिबात तोंडाला चव नसेल, मी बनवून आणू का तुमच्यासाठी? तेव्हा आता तुला काय मला वर पाठवायचंय का असं सुशीला म्हणते. काही नको मला तुझ्या हातचं सुद्धा काहीच नको. तेवढ्यातच तेथे आता जे येतो आणि म्हणतो, येऊ का आई साहेब आतमध्ये? जे झालं त्यामध्ये माझा काहीही दोष नाहीये आणि तुम्हाला उगीच माझ्यामुळे त्रास झाला, मीच तुम्हाला सांगायला नको होतं. त्यावेळी सुशीला म्हणते की तुमचं काहीही चुकलेलं नाहीये, त्यामुळे तरी मला समजलं आमच्या घरात नक्की काय काय चाललंय. वेळी आता जे म्हणतो की मला तुमच्याशी जरा खाजगीत बोलायचं आहे आणि मग तो चित्राकडे पाहतो. सुशीलाला आता समजतं की चित्रा आहे त्यामुळे जे हा बोलत नाहीये. तेव्हा सुशीला म्हणते, चित्रा जा तू. तर आता जे ही म्हणू लागतो की तुम्ही बाहेर गेलात तरी चालेल आणि तुम्हाला थांबायचं असेल तुम्ही थांबलात तरी चालेल, तसं काही नाही, फक्त एकदा हॉलमध्ये कुणी आहे का पाहून या. तेव्हा चित्रा म्हणते, नाही मला सूप इथे पाजते ना मी यांना. त्यावरती आता जे म्हणतो, तेवढं पाहून या, माझ्यासाठी काहीतरी घेऊन या. तर एक साधासा चिक्कू असला ना तरीही चालेल असंही तो म्हणतो. ही चित्रा म्हणते, नाही येते ना मी ज्यूस घेऊन. ठीक आहे असं आता जे म्हणतो. चित्रा तेथून गेल्यानंतर आता जे हा सुशीलाला म्हणतो, खरं तर मला हे सांगायचं नव्हतं, मला माफ करा आई साहेब, मी तुमची माफी मागतो, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. सुशीला आता थोडी पुढे येते आणि म्हणते, तुम्हाला काही सिक्रेट सांगायचं आहे का? तर आता जे पुढे सांगू लागतो, मला माफ करा, माझ्या पिहूलाही माफ करा. खरं तर पिहूला खूप अगोदरपासून माहीत असणार की डॉल्बी आणि चिरीमिरी निरी आहे ना एकमेकांच्या प्रेमात आहेत, लहान आहेत हो मुलं, आपण त्यांना सपोर्ट करायला हवा. आणि कसं आहे ना, माझ्या पिंकीची यामध्ये काही चूक नाही, तिने त्या दोघांना एकत्र पाहिलं असेल आणि तिलाही वाटलं असेल की यांना कोणी सपोर्ट करत नाही म्हटल्यावर आपण तरी करायला हवा. आणि मला असं वाटतंय ना, सकाळी पिहूनेच निरीला सांगितलं असेल की डॉल्बीला ज्यूस घेऊन जा, म्हणून ती गेली असेल. तशी बिचारी निरी, तिच्या काय डोक्यात येणार एवढं? जे आता सुशीलाला सर्व सत्य सांगतो खरं, परंतु त्यामध्ये पियूला घेऊ नका असंही म्हणतो. सुशीलाला आता खूप राग आलेला असतो की डॉल्बी आणि निरी एकमेकांवर प्रेम करतायत. जे अजूनच सुशीलाला भडकावतो, ते पण अगदी प्रेमळ शब्दात म्हणतो की त्या दिवशी सुद्धा माझे आणि युवराजचे डोळे बांधले होते, तेव्हा सुद्धा डॉल्बी आणि निरी सारखे एकमेकांच्या जवळ होते, तुम्ही पाहिलंच असेल ना. सुशीलाला आता सगळ्या गोष्टी आठवू लागतात. पुढे आता जे म्हणतो, माझ्या पिऊला माफ करा हा. सुशीला म्हणते, माझ्या अंगाची नुसती लाही होतीये. तर आता पुढे जे म्हणतो, मला माहितीये युवराजचं लग्न जेव्हा पिंकी बरोबर होणार होतं तेव्हा तुम्ही स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण आता असं काही करू नका हा. सुशीलाला आता सर्व गोष्टी आठवत असतात. जे म्हणतो, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी अशाच आठवतात, त्या मनातून कधीही जात नाहीत, मग आपल्यालाच त्रास होतो. तर आता जे म्हणतो, तुम्ही असा आत्महत्या करण्याचा वगैरे प्रयत्न करू नका आता ह्यावेळी. अहो मनातनं काय, डोक्यात सुद्धा हा विचार आणू नका. तेवढ्यातच सुशीलाला आता फोन येतो, म्हणून ती आता फोन उचलते. तर आता त्याच संधीचा फायदा घेऊन पाणी पिण्याचं नाटक करून जे तेथे असणारा तो फोटो घेतो आणि मग नंतर लगेच रूममधून बाहेर पडतो. आता हॉलमध्ये आल्यानंतर तो फोटो पाहतो आणि म्हणतो, जयराज धोंडे पाटील मला भेटण्यासाठी खूप उत्तावीळ आहे ना, तेवढाच मी सुद्धा आहे, पण त्यासाठी त्याला आता थोडा वेळ कळ सोसावीच लागेल असं म्हणून तो त्या फोटोकडे पाहत म्हणतो, आई हे बघ, तुला जेवढा या लोकांनी त्रास दिला ना त्याच्या दुप्पट मी यांना देणार आहे. अगं भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी विसरू शकत नाही, या फोटोमध्ये सुद्धा तुझा चेहरा यांनी काळाच केला आहे, तू बघच मी यांची कशी वाट लावतो असं म्हणून तो खूप आता चिडलेला असतो. तर मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.